स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात ज्या ठिकाणी खरं तर सावरकर 1902 मध्ये नाशिकमधून जेव्हा पुण्यात आले तेव्हा याच फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं आणि ज्या ठिकाणी हॉस्टेल क्रमांक 1च्या 17 नंबर रूममध्ये ते वास्तव्यास होते ती खोली जी आहे ती आज खुली करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सावरकरांचा पुतळा जो आहे तो देखील ठेवण्यात आलेला आहे। इतिहासाची प्रेरणा देणारी खरं तर ही खोली म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण ज्या वेळेला सावरकरांनी त्यांची काव्य लिहिले, जेव्हा स्वातंत्र्याच्या अनेक चळवळींच्या मोहिमेच्या ज्या संदर्भात त्यांनी अनेक ज्या संदर्भ लिहिले ते याच खोलीतून लिहिले होते। आपण जर बघितलं तर सावरकरांचा ही जी खोली आहे या ठिकाणी अनेक गोष्टींचं जतन जे आहे ते देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एक भव्य दिव्य असं पोस्टर जे आहे ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेला सावरकर यांनी ज्या ज्या वस्तू वापरल्या होत्या त्याचं देखील जतन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। फर्ग्युसन महाविद्यालयात 1902 मध्ये सावरकर जे आहेत ते नाशिकमधून आले होते आणि त्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी सावरकर याच महाविद्यालयात अनेक वर्ष त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर स्वातंत्र्याच्या अनेक मोहिमांच्या संदर्भातलं जे लिखाण आहे ते याच खोलीतनं करण्यात आलं होतं। पुढे गेल्यावर याच भागापासून जवळ असलेल्या लकडी पुलावर देखील स्वदेशी कपडे जे आहेत त्याचं खरं तर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं त्याची देखील मोहीम जी आहे ती सावरकरांच्याच नेतृत्वात पुढे घडली होती आणि आता आपण जर पाहिलं तर पुण्यतिथीच्या निमित्ताने या सगळ्या इथल्या वस्तू ज्या आहेत त्या खरं तर इथे आज सगळ्या पुणेकरांसाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत आणि नक्कीच या खोलीत आल्यावर एक इतिहासाची वेगळी प्रेरणा जी आहे ती देखील या ठिकाणी जागृत होताना दिसते। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।